हो. हो. बर, मी तुम्हाला काय शिकवणार आहे माहिती आहे का? कोणता विषय शिकवणार आहे? नाही, आपण पहिल्यांदाच भेटलोय. मी पहिल्यांदाच आले शिकवायला की मी आधी पण शिकवलंय तुम्हाला? काय वाटतं? नवीन आहे मी की मला ओळखता तुम्ही? हो की नाही? हो, मी आजच आले शिकवायला तुम्हाला. मी काय शिकवणार माहिती? कोणता विषय? मी कोणता विषय शिकवणार आहे तुम्हाला? मी तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. कोणता सांगा, ओळखा बघू. इंग्रजी. इंग्रजी आवडतं तुम्हाला? त्यांचं पुस्तक काढून बसलात की काय? काय मॅडम? इंग्रजीचं पुस्तक काढलं. इंग्रजी शिकवू मी? पण मला नाही ना इंग्रजी आवडत. तुम्हाला आवडतं पण मला नाही आवडत. पण मी कसं शिकवणार? मलाच नाही आवडत इंग्रजी. हिंदी मॅडम. हिंदी शिकू? हा, हिंदी खूपच छान. मी हिंदी शिकवणार असं वाटतं तुम्हाला? म्हणजे दोन चान्स गेले तुमचे, 2 चान्स. आता एकच चान्स राहिलाय. ओळखा मी कोणता विषय शिकवणार आहे. हिंदी पण नाही आवडत मला. कोणता? गणित. बरोबर ओळखला. तिसरा बरोबर ओळखलं रे. कोणी सांगितलं तुम्हाला गणित? गणित शिकवणार आहे मी. आवडतो ना तुम्हाला? कोणाला आवडत ना विषय गणित? नक्की का? बरं, माझं नाव तृप्ती आहे आणि मी तुम्हाला गणित शिकवणार आहे. यापूर्वी तुम्हाला कोण गणित शिकवत होतं? खूप आवाज येतो. म्यूट करा बघू. म्यूट करा ज्यांच्या इथे अनम्यूट आहे. हा, तर मी गणित शिकवणार आहे. तर तुमचं कुठपर्यंत शिकून झालंय मला सांगाल का जरा? कोणत्या धड्यापर्यंत तुमचं झालेलं आहे शिकवून? चक्रवाढ व्याज झालं का? 12वा पाठ. 12वा धडा झाला तुमचा? थोडं शिकवलेले. 12व्या धड्यामध्ये. बरं, मग आपण 12वा सुरू करायचं की 13वा? 12वा. 13वा चालू. 13वा पहिला. 13वा. 13वा.
13वा सुरू करायचा. त्रिकोणांची एकरूपता. हा. 13वा त्रिकोणांची एकरूपता सुरू करायचं का? हो. बर, ठीक आहे. स्क्रीन दिसते सर्वांना? हो मॅम. बर, ठीक आहे. आता आपण नवीन धडा आता त्रिकोणांची एकरूपता शिकण्याआधी आपल्याला ना त्रिकोणाबद्दल माहिती पाहिजे की त्रिकोण काय असतो, है ना. त्यानंतर त्रिकोणाचे घटक कोणते आहेत. आता आपण जी त्रिकोण अशी आकृती म्हणतो, तर त्रिकोण याचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोणचा अर्थ काय होतो? माझी स्क्रीन दिसत नाहीये का तुम्हाला? स्क्रीन स्क्रीन दिसते? आवाज येतोय माझा? थम्सअप करा. आवाज येतोय? येत असेल तर थम्सअप करा. ठीक आहे. तर आधी आपण त्रिकोण म्हणजे काय ते बघूया. त्रिकोण, त्रिकोण. आणि मग त्याच्यानंतर त्रिकोणांची एकरूपता काय असते ते बघायचंय. त्रिकोण म्हणजे काय असतो? त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोण, त्रिकोण म्हणजे ज्याला 3 कोण आहेत. त्रि म्हणजे 3. ज्याला 3 कोण आणि 3 बाजू आहेत त्याला त्रिकोण म्हणतात. ज्याला 3 कोण आणि 3 बाजू त्याला त्रिकोण असं आपण म्हणतो. बघा तुम्हाला इथे आकृती दिसते का स्क्रीनवर? त्रिकोण आपण असा काढतो, बरोबर आहे. यालाच त्रिकोण म्हणतात. त्रिकोण म्हणजे 3 बाजू असलेली बंदिस्त आकृती. बंदिस्त आहे बघा. बंदिस्त आहे की नाही? सगळीकडून बंद आहे की नाही? जसं आपण कोण म्हटलं तर कोण असा असतो. कोण ही बंदिस्त आकृती नाहीये. हा कोण आहे आणि हा त्रिकोण आहे. त्रिकोण ही बंद आकृती आणि अशी बंद आकृती जिला 3 बाजू आहेत आणि 3 कोण आहेत. बर, आता बाजूंची नावं आणि कोणांची नावं आपल्याला सांगता आली पाहिजेत. त्रिकोणामध्ये आणि 3 कोण कोणते आहेत? कोण, कोण बघा, कोण असे असतात, असे कोण असतात. तर या त्रिकोणामध्ये ना असे 3 कोण आहेत. कोणते कोणते 3 कोण आहेत बघा? दिसतात आपल्याला 3 कोण आकृतीमध्ये. मी तुम्हाला दाखवते असं रंगाने, मग तुम्हाला कळेल. हा बघा, एक हा असा मी, हा बघा, हा एक कोण आहे. ब्ल्यू मध्ये दिसतो कोण. दिसला कोण? पहिला कोण त्रिकोणातला. कोण 3 कोण आहेत, असे 3 कोण आहेत असे. त्यातला हा एक कोण आहे. त्या कोणाचं नाव आपण कोण ABC असं आपण म्हणतो. हा जो निळ्या रंगाने मी तुम्हाला त्रिकोणामध्ये दाखवलेला आहे त्याचं नाव काय आहे? त्या कोणाचं कोण ABC असे या कोणाचं नाव आहे. तो बघा इथे बी जवळ तयार होतो. बी हा त्या कोणाचा शिरोबिंदू होतो. बी या ठिकाणी
तो कोणाचा शिरोबिंदू असतो आणि तो शिरोबिंदू नेहमी कोणाच्या मध्ये पाहिजे. नाव जे आपण 3 अक्षरी नाव लिहितो की नाही कोणाचं, त्याच्या मध्ये तो शिरोबिंदू पाहिजे. जिथे कोण बनतो, हा कोण बी च्या इथे बनतो तर बी मध्ये पाहिजे. तर या कोणाचं नाव आपण काय लिहिणार, कोण ए बी सी, किंवा याच कोणाचं नाव आपण असं पण लिहू शकतो, कोण सी बी ए लिहू शकतो का? अरे सगळ्यांनी कॅमेरा ना ऑफ केले. कॅमेरा ऑन ठेवा सर्वांनी. म्यूट ठेवा आणि कॅमेरा ऑन ठेवा. कॅमेरा ऑफ नका करू. म्यूट ठेवा, म्यूट करा, म्यूट करा आणि कॅमेरा ऑन करा. मी जो तुम्हाला कोण दाखवला त्या कोणाचं नाव काय आपण लिहिलं, कोण ए बी सी. जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेन तेव्हा अनम्यूट करून उत्तर द्यायचं. ठीक आहे. हा जो मी निळ्या रंगाने मी जो तुम्हाला दाखवलेला आहे हा एक कोण आहे या त्रिकोणातला. त्याचं नाव आपण कोण एबीसी लिहू शकतो, कोण सीबीए लिहू शकतो, किंवा फक्त कोण शकतो. कोणाचं नाव एकतर 3 अक्षरी लिहायचं किंवा 1 अक्षरी. मग 1 अक्षर कोणतं लिहायचंय, जिथे तो कोण तयार होतो. हे कळतंय तुम्हाला मी काय म्हणाली? फक्त थम्सअप करा, कळतंय का? बघा हा धडा आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे, थोडासा कठीण आहे समजायला, म्हणून कळलं. कोणांची नावं आपण लिहितोय. त्रिकोणामध्ये कोण किती असतात, 1 2 3 किती कोण, त्रिकोणाचे कोण किती, 3. त्याच्यातलं आपण एका कोणाचं नाव लिहिलंय. एका कोणाचं नाव आपण 3 प्रकारे लिहितो. एकच कोण आहे त्याचं नाव मी 3 वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं. कसं लिहिलं, एकतर कोण एबीसी लिहू शकता, किंवा कोण सी बी ए, बी मध्येच पाहिजे कारण बी च्या इथे तो तयार होतो, किंवा नुसतं कोण बी. ही एकाच कोणाची नावं आहेत. या अजून निळ्या अक्षराने दाखवलेला आहे तो. ठीक आहे. आता हा एक कोण आहे. आणखी 2 कोण याच्यामध्ये आहेत. आणखी 2 कोण कोणते तर तुम्हाला दाखवते. आता मी जो काळ्या रंगाने तुम्हाला दाखवणार आहे तो हा पण कोणच आहे, काळ्या रंगाने दाखवलेला आहे. दिसतो? त्याचं नाव सांगा बघू अनम्यूट करून. काय नाव लिहिणार, तो कुठे तयार होतो, त्याचा शिरोबिंदू कोणता आहे कोणाचा, या कोणाचा शिरोबिंदू कोणता आहे, नाव सांगा त्या कोणाचं. कोणाला सांगता येईल या कोणाचं नाव, जो मी काळ्या रंगाने दाखवलेला आहे. बरोबर, कोण बीएसी, किंवा आणखी कोणतं नाव लिहू शकता तुम्ही त्याचं, बीएसी, किंवा असं पण लिहू शकता सीएबी. एकच कोण आहे तो. तुम्ही असं नाव लिहा, बीएसी लिहा, किंवा दुसरं नाव असं पण सीएबी पण लिहू शकता, तोच कोण आहे. सीएबी पण त्याच कोणाचं नाव, बीएसी पण त्याच कोणाचं नाव, कोण सीएबी. आणि 1 अक्षरी नाव लिहायचं तर काय लिहिणार तुम्ही, 1 अक्षरी, एक अक्षरी. तो फक्त शिरोबिंदूवरून लिहायचं नाव, 1 अक्षर, म्हणजे जिथे तो कोण बनतो. कोण कुठे बनला, इथे बनतो कोण. लिहायचंय तर कोण सांगताय का कोणी अनम्यूट करून. या कोणाचं 1 अक्षरी नाव काय येईल, हा कोण कुठे तयार झालाय, या इथे ए जवळ तयार झालाय. मग त्याचं 1 अक्षरी नाव लिहायचंय तर कोण ए असं पण लिहू शकतो. 3 अक्षरी लिहायचंय तर असं.
कळतंय का मी काय म्हणते? त्रिकोणामधल्या कोनांची नावं कशी लिहायची ते मी सांगते तुम्हाला. बाकीच्यांनी परत कॅमेरा ऑफ केलेला आहे, कॅमेरा ऑन करा. आता आणखी एक कोन आहे या आकृतीमध्ये, तो मी तुम्हाला कोणत्या अक्षराने दाखवू? मी तो तुम्हाला असा पिवळ्या अक्षराने दाखवते. बघा पिवळा रंग दिसतो का? असा एक कोन आहे, हा एक कोन. सी जवळ 3 शिरोबिंदू जवळ 3 कोन तयार होतात. ए शिरोबिंदू जवळ एक कोन तयार होतो, एक बी जवळ आणि एक सी जवळ. तर याचं नाव काय लिहाल तुम्ही? हा सी च्या इथे जो तयार होतो तो. या सी जवळ तयार होणाऱ्या कोणाची नावं सांगा. 3 प्रकारे एकाच कोणाचं नाव. काय काय सांगणार? अनम्यूट करून सांगा बघू. या कोणाचं? ACB. एक अक्षरी लिहायचे तर कोण सी. 3 अक्षरी लिहायचे त्याच कोणाचं नाव, तर कसं लिहिणार? सी जवळ तयार होतोय, मग सी मध्ये आला पाहिजे. जिथे तो बनतो कोण, ते जे अक्षर आहे. कोण ए सी बी. किंवा मग आणखी एक प्रकारे लिहू शकतो, बी. हा कोण बी सी ए. आता हे आपण सी कोणाचं नाव 3 प्रकारे लिहिता येतं. सी च्या ठिकाणी तयार झाले म्हणजे कोणत्याही कोण 3च आहेत आणि प्रत्येकाचं नाव 3 प्रकारे आपल्याला लिहिता येतं. एवढं कळलं? आपल्याला एकच प्रकारचं नाव कोणतं तरी लिहायचं, 3 प्रकारची लिहायची नाही, पण 3 प्रकारे लिहिता येतात नावं कोणांची. याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या प्रकारची नावं कशी लिहायची ते मी तुम्हाला सांगितलं. हे कळलं? आता आपल्याला बाजूंची नावं लिहायची. 3 कोण जसे असतात तशा 3 बाजू पण असतात त्रिकोणामध्ये, आणि बाजूंची नावं लिहायला खूप सोपी आहेत. बाजू या 2 अक्षरी नावं लिहितो आपण, बाजूंची नाव. या त्रिकोणात कोणत्या कोणत्या बाजू आहेत सांगा बघू. बाजू तर लगेच कळतात. कोणत्या कोणत्या बाजू आहेत? 2 अक्षरी नाव. या बाजू आहेत, हे बघा या बाजू आहेत. जसं बाजू ए बी आहे, हा बाजू ए बी. त्यानंतर बाजू बीसी आणि बाजू सी. कळलं? या 3 बाजू आहेत. बाजूंची नावं 2 प्रकारे लिहिता येतात. एक ए बी किंवा बी ए लिहिलं तरी चालेल. बाजू ए बी जी आहे तीच आपण तिचंच नाव दुसरं बी ए लिहू शकतो. बीसीचं सी बी लिहू शकतो. एसीचं सी ए. एसी आणि सी एकच बाजू आहे. बीसी आणि सी बी एकच बाजू आहे. कळते का? बाजू ए बी किंवा बाजू बी ए लिहिलं तरी हीच बाजू आहे. म्हणजे बाजूंची नावं 2 प्रकारे लिहिता येतात, कोणांची 3 प्रकारे लिहितात. पण आपल्याला एक एक प्रकारचीच लिहायची आहेत. फक्त अशा प्रकारे नावं लिहिता येतात हे मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्याला ना पुस्तकामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत, ते आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक त्रिकोण दिलाय तुम्हाला, बघा पुस्तकामध्ये दिसतोय. इथे स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असेल. स्क्रीनवर बघा, दिसते, स्क्रीन दिसते. आता आपल्याला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची आपल्याला उत्तर शोधायची. बघा काय काय. एक त्रिकोण दिलेला आहे डीईएफ, बरोबर आहे. आता पहिला प्रश्न त्यांनी असा विचारलेला आहे की बाजू डीई समोरील कोण. बाजू डीई बाजू ही आहे,
बाजू डी च्या समोरील कोण एफ आहे. कोण एफ, कोण एफ. किंवा याच कोणाचं 3 अक्षरी नाव लिहायचं झालं तर कसं लिहाल? हा जो कोण एफ आहे ते 1 अक्षरी नाव लिहिलं, त्याच 3 अक्षरी नाव कसं लिहाल? याच कोणाचं एफ कोणाचं 3 अक्षरी नाव कसं लिहिता येईल? नाही, डी एफ नाही. एफ एफ कोण आहे की नाही, एफ जवळ बनतो की नाही, मग एफ मध्ये असलं पाहिजे. 3 अक्षरी नाव लिहिताना जिथे कोण तयार होतो तो मध्ये असला पाहिजे. डीएफई बरोबर. हा एकच कोण आहे, एफ आणि डीएफई एकच कोण आहे, एक एक अक्षर. ठीक आहे. आता प्रश्न दुसरा बघूया. नुसतं कोण एफ लिहिलं तरी चालेल, ते पण उत्तर बरोबर आहे. पण 3 अक्षरी नावं लिहिण्याची तुम्हाला सवय पाहिजे. 3 अक्षरी नावं पण कोणाची लिहिता आली पाहिजे, यासाठी ती सवय ठेवायची की कोणत्याही कोणाचं नाव शक्यतो 3 अक्षरी आपल्याला कळलं पाहिजे काय आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय आहे बघा. दुसरा प्रश्न असा आहे की कोण ई, बघा, कोण ई हा कोणत्या बाजू समोरील कोण आहे. आता ई कोण कुठे आहे? ई कोण हा ई कोण आहे, आणि त्यांनी विचारलं की हा जो ई कोण आहे तो कोणत्या बाजू समोरील कोण आहे. म्हणजे तो हा ई जो कोण आहे तो कोणत्या बाजू समोर येतो. कोणत्या बाजू समोर आहे ई? ईच्या समोरची बाजू कोणती? बाजू 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 बाजूचं नाव 2 अक्षरी. हा, बाजूचं नाव 2 अक्षरी. ई जो आहे तो या बाजू समोरचा, ही बाजू, या बाजू समोरचा कोण आहे. त्या बाजूचं नाव काय लिहायचं? बाजू काय? कोणत्या बाजू समोरील कोण आहे? ई. ई हा कोणत्या बाजू समोरील कोण आहे? बाजू डी एफ बरोबर. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न, हा बघा कळतंय का? हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे त्रिकोणाबद्दल. आता तिसरा प्रश्न काय आहे बघा. बाजू डीई, बघा आता बाजू डीई, नीट लक्ष देताय ना सगळेजण? हा, बाजू डीई. आता बाजू डी कुठे आहे? हा, ही बाजू डी आहे. हा, आणि बाजू डीएफ. आता डीएफ कुठली आहे? आता बाजू डीई आणि बाजू डीएफ यांनी समाविष्ट केलेला कोण कोणता? कोण कोण म्हणजे या 2 बाजूंनी तयार झालेला कोण कोणता आहे त्याचं नाव सांगा. तर या 2 बाजूंनी डीई आणि डीएफ यांनी तयार केलेला कोण हा आहे. त्याचं नाव काय लिहिणार तुम्ही? 3 अक्षरी नाव सांगा. कोण, कोणाचं? बाजू, आता कोण जो बनतो तो 2 बाजूंनी बनतो, मग त्या 2 बाजूंनी बनलेला कोण कोणता आहे त्या कोणाचं नाव लिहायचंय तुम्हाला. डी आणि डीएफ नी बनवलेला कोण कोणता आहे? नाव सांगा त्या कोणाचं. बरोबर आहे, बरोबर आहे, बोला. बरोबर, एफ. हा, व्हेरी गुड, बरोबर आहे. एफ डी ई लिहू शकता किंवा ई डी एफ पण लिहू शकता, है ना. कोण एफ डी ई लिहा, किंवा कोण कसं आणखी लिहू शकता? ई डी एफ लिहा, किंवा 1 अक्षरी लिहायचं तर कसं लिहिणार या कोणाचं नाव? 1 अक्षरी.
एक अक्षरी. कुठे बनतो तो कोण? हा कोण कुठे बनला? डी जवळ. मग एक अक्षरी नाव कसं लिहिणार? कोण. कोण काय? डी. डी जवळ बनतो ना कोण. मग फक्त काय लिहायचं? कोण. पुढे गेला कोण काय? डी. एकाच कोणाची नाव आहेत ही, या कोणाची, जो डी आणि डीएफ नी बनवलेला आहे. डी आणि डीएफ यांनी समाविष्ट केलेला कोण, त्याचीच ही नाव आहे. तुम्ही कुठल्याही एक नाव लिहिलं तरी चालेल. एकच नाव तिन्ही लिहायची गरज नाही. कोणतंही एक नाव लिहिलं तरी सुद्धा चालेल. कळते का? कंटाळा आला का? कंटाळा आला? कंटाळा आला? डावा हात वरती करा, असा शेक करा. लेफ्ट हँड वर करा. कंटाळा आपण घालूया, कंटाळा घालूया. लेफ्ट. हा. राईट हँड shake your, lift your right hand and shake it. अरे व्हिडिओ बंद करून मला कसं कळेल तुम्ही काय करताय? कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन करा. लिफ्ट युअर राईट हँड. वरती करा राईट हँड. उजवा हात. दिसते का? मी दिसते का? राईट हँड चेक करा. मॅडम हे कोण आले? मॅडम आम्ही आशा स्वयंसेवी नागरी विभाग, आम्ही कुष्ठरोग शिकले. हा मग काय म्हणजे तुम्हाला काय? आम्ही कुष्ठरोगाची तपासणी करायला आलेलो आहे मॅडम. हा आम्ही यांना तपासून मुलांना न्यायचं आहे का म्हणताय? क्लास. बरं आपण काय शिकलो ते कळलं का आतापर्यंतच? की डोक्यावरून गेलंय सगळं? हो. बर, मग पुढचा प्रश्न घ्यायचा आपण. आपण आता पुढचा प्रश्न घेऊ. पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगा मला. बघा पुढचा प्रश्न चौथा आहे आपला. चौथा प्रश्न काय आहे बघा. हा, कोण ई. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. कोण ई. आता कोण ई बघा कुठे आहे? हा, आकृतीमध्ये कोण ई कुठे आहे? आकृतीमध्ये कोण ई म्हणजे हा कोण आहे. आता कोण ई जो असतो तो दोन बाजूनी बनतो. कोणताही कोण बनण्यासाठी दोन बाजू लागतात. म्हणजे हा कोण तुमचा ई आहे. हा कोण ई आहे. दिसला? ई कोण. ई कोण म्हणजे डीएफ पण नाव लिहू शकता त्याचं. हा ई कोण आहे. त्यानंतर कोणता कोण दिलाय? कोण एफ. आता एफ जो आहे तो मी जरा वेगळ्या रंगाने दाखवते. एफ कोण म्हणजे जो एफ जवळ तयार झाला कोण आहे. हा डीएफई दिसतो, हा लाल रंगाने. आता आपल्याला प्रश्न काय विचारला माहितीये त्यांनी? हा तुमचा एफ कोण आहे. आपल्याला विचारलंय की कोण ई आणि कोण एफ यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती? म्हणजे काय समाविष्ट केलेली बाजू म्हणजे काय? तर या दोन्ही कोणांमध्ये येणारी
बाजू आहे जी कोण ई मध्ये पण येते आणि कोण एफ मध्ये पण येते? कोणती बाजू दिसते जी कोण ई मध्ये पण समाविष्ट आहे आणि कोण एफ मध्ये पण आहे? कॉमन दोघांमध्ये असणारी, कोण ई मध्ये पण असणारी आणि कोण एफ मध्ये पण असणारी अशी कोणती बाजू आहे? डी डी कोणती आहे? डी एफ काय काय उत्तर आहेत सांगा बघू मला. कोणाचं बरोबर आहे ते मी सांगतो. अशी आहे आणि कोण एफ मध्ये पण आहे, दोन्ही मध्ये असणारी, दोन्ही मध्ये कॉमन असणारी. आता बघा हा, आता आपला जो पहिला कोण आहे तो पहिला कोण कोणता आहे? पहिला कोण ई आहे, बरोबर आहे. थांबा एक मिनिट, तुम्हाला कळेल. पहिला कोण आपला ई आहे. आता ई मध्ये ज्या बाजू येतात त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. ई जो कोण बनलाय तो कोणत्या बाजूंनी बनलेला आहे? ई मध्ये कोणत्या कोणत्या बाजू येत आहेत? एक डी येते, बाजू डी आणि बाजू EF, या दोन बाजू येतात ई कोणामध्ये. कोणताही कोण जो आहे तो दोन बाजूनी बनलेला असतो की नाही? कोण बनण्यासाठी दोन बाजू लागतात बघा, ई एक बाजू आणि ही एक बाजू. मग कोण ई जो आहे तो कोणत्या दोन बाजूनी बनलाय? ई कोण ई कोण बनण्यासाठी कोणत्या बाजू आहेत? बाजू डीई आहे. बाजू म्हणजे दोन अक्षरी ना, फक्त बाजू असते, ही बाजू आहे डीई आणि ही EF आहे. या दोन बाजूंनी कोण ई तयार झालाय, बरोबर की नाही? कोण ई तयार झालाय की नाही? डीई आणि EF ने. येस और नो? हा बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या. अच्छे से पढ़ेंगे तो बहुत आगे बढ़ेंगे. नहीं तो नहीं पढ़ेंगे तो क्या होगा? बघा आता कोण एफ आहे आपला. कोण एफ जो आहे तो कोणत्या दोन बाजूंनी बनलाय बघा. एक आहे DF, असा बनला ना एफ कोण असा बनतो. मग त्याच्यामध्ये एक बाजू DF आहे आणि बाजू FE आहे. मग अशी कोणती बाजू आहे जी दोन्ही मध्ये येते, दोन्ही कोणांमध्ये येते? कोणती बाजू आहे जी दोन्ही कोणांमध्ये येते? जी कोण ई मध्ये पण येते आणि कोण एफ मध्ये पण येते, अशी कोणती बाजू दिसते तुम्हाला? बाजूचं नाव हे दोन अक्षरी असतं मुलांना. बाजू सांगायचे, बाजू जी दोन्ही कोणांमध्ये येते, जी DEF मध्ये पण येते आणि म्हणजे ई कोणामध्ये पण येते आणि एफ कोणामध्ये पण येते, अशी कोणती बाजू आहे? बाजू डी बघा, ही जी DE बाजू आहे ना, DE बाजू ही फक्त पहिल्याच ई कोणामध्ये येते बघा, DE बाजू. आणि ही DF बाजू पण या एफ कोणामध्ये येते, DF. पण ही जी तिसरी बाजू आहे ना, खाली तुम्हाला दिसते EF, ती बघा तिथे दोन्ही रंग आलेले आहेत, एक निळा पण आलाय आणि लाल पण आलाय. याचा अर्थ ती कोण ईचा पण भाग आहे, कोण ई ची पण बाजू आहे आणि कोण एफ ची पण बाजू आहे. कोणती बाजू आहे अशी जी कोण ई ची पण बाजू आहे आणि कोण एफ ची पण आहे? कोणती आहे जी दोन्ही कोणांमध्ये येते? हा, कोणती? बरोबर. बाजू EF जी बाजू आहे ना, ती बघा ना, बाजू EF जी दिसते की नाही, ती बघा ना या DE कोणामध्ये पण आली की नाही, आणि ई कोण असा आहे आणि एफ कोणात पण येते, कारण एफ असा आहे, त्यामुळे EF बाजू दोन्ही कोणांमध्ये येते. मग इथे चौथ्याचं उत्तर काय लिहायचंय आपण?
चौथ्याचं उत्तर काय लिहायचं? काय लिहूया इथे उत्तर याचं चौथ्याचं? कोणती बाजू आहे? कोन ई आणि कोन केलेली बाजू कोणती? कोणती आहे? बाजू EF. ही दोन्ही कोणाने समाविष्ट केलेली बाजू आहे. समजा की नाही? कळलं असेल तर थम्सअप कर. अरे कळलं का? थम्सअप का नाही करत? अरे हो मॅम. बर, ठीक. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. पाचवा. बाजू, पाचवा प्रश्न बघा एखादी आकृती दिली ना आपल्याला की या प्रश्नांची उत्तर पटापट आपल्याला यायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे काय नक्की. आता मी ही आकृती दिली ना, आता मी दुसरी आकृती काढणार आणि त्याच्यावरून मी हे प्रश्न विचारणार, तर तुम्हाला लगेच सांगता आले पाहिजे. बाजू डी च्या लगत कोणते कोन आहेत? बाजू डी च्या लगत कोणते कोन आहेत? लगत अशी आकृती आहे तुम्हाला. आता मी आकृती काढून दाखवते. DEF असं आपल्याला आकृती दिली आणि प्रश्न पुढचा पाचवा प्रश्न आहे की बाजू डी च्या लगत कोणते कोन आहे? बाजू डी च्या लगत कोणते कोन आहे असा प्रश्न आहे. बाजू DE च्या लगत कोणते कोन आहेत? बघा बाजू DE कुठे आहे ती आधी बघा. बाजू DE ही आहे. ही बाजू बोलले, आता कोण नाही. बाजू DE म्हणजे एवढीच. ही बाजू DE आहे. हिच्या लगतचे कोन कोणते? लगत म्हणजे बघा दोन प्रकारचे कोन आपला असतात, समोरील कोन आणि लगतचे कोन. समोरील कोन आणि लगतचे कोन. आता बघा आपण ज्या घरात राहतो, आता आपण जिथे राहतो बरोबर आहे. आता माझं घर आहे, ठीक आहे. तर माझ्या घराच्या समोर एकदम समोर किती घर असणार? माझ्या समोर एकदम किती घर असणार? एक असणार, दोन असणार, किती असणार? माझ्या घराच्या समोर किती घर असू शकतात? एक असतात, दोन असतात, किती असू शकतात? किती असू शकतात? समोर माझ्या घराच्या समोर किती घर असू शकतात? 3. माझं घर आहे आणि अशी आपली एक चाळ आहे. माझ्या घराच्या बरोबर समोर किती घरं असू शकतात? एकदम समोर, आजूबाजूला नाही, बरोबर समोर. माझ्या घराच्या समोर किती घरं असू शकतात? एक समोर. पण मी जर म्हंटल की माझ्या शेजारी लगत म्हणजे लागून किती घरं असू शकतात? माझ्या घराच्या शेजारी बाजूला लगत 2 असतात. कारण एक या बाजूला एक या बाजूला, त्यांना लगतचे म्हणतो आपण. लगतचे म्हणजे शेजारी, ठीक आहे. तर शेजारी 2 असतात, बाजूला एक डाव्या बाजूला. पण समोर म्हटलं तर समोर एकच गोष्ट असते, समोर एकच घर असतं बरोबर. तर इथे पण आकृतीमध्ये पण तसंच आहे, समोरील आणि लगतचे. समोरील जर तुम्हाला विचारलं की एखाद्या बाजू समोरील कोन कोणता, कळलं? एखाद्या बाजू समोरील कोन. तर आता समजा मी तुम्हाला विचारलं की ही जी DE बाजू आहे,
या डी बाजू समोरील कोण कोणता दिसतोय तुम्हाला? कोण या डी च्या बरोबर समोर जो कोण आहे तो कोणता आहे? कोण कोण डी च्या बरोबर समोर असलेला कोण कोणता? डी च्या बरोबर समोर कोणता कोण दिसतोय? हा बघा, हा दिसतोय. एकदम समोर जायचं. कोणता कोण दिसतोय? कोण एफ. बरोबर. कोण एफ जो आहे तो बरोबर समोरचा कोण आहे, समोरील कोण आहे. कोणत्या बाजू समोरचा कोण आहे तो? डीई बाजू समोरील. तसंच तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही बाजू समोरील कोण विचारलं तर तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. म्हणजे मी समजा तुम्हाला विचारलं की बाजू डीएफ, डीएफ बाजू डीएफ समोरील कोण कोणता आहे, तर कोणता सांगाल तुम्ही? बाजू डीएफ कोण ई. बरोबर. आता मी समजा तुम्हाला विचारलं की बाजू ईएफ, बाजू ईएफ समोरील कोण कोणता आहे, तर मग तुम्ही कोणता सांगणार? बाजू ईएफ समोरील कोण? ईएफ, ईएफ च्या बरोबर समोर असलेला कोण? बरोबर. कोणता? कोण डी. बरोबर. ठीक आहे. तर हे झाले समोरील कोण. आता आपल्याला बघायचे लगतचे कोण. लगतचे म्हणजे लागून असले. आता ही समजा बाजू, आपल्याला प्रश्न काय विचारलाय? बाजू डी च्या लगत कोणते कोण आहे, लगत विचारले. समोरील पण विचारलेला. तर लगतचे कोण जर विचारले तर शेजारचे. या बाजू डी ला लागून असलेले. आता आपल्याला आपले जे शेजारी असतात ते आपल्याला लागून असतात, चिकटून असतात. आपल्याला आपल्या घराची भिंत आणि त्यांची भिंत एकच असते है ना. तर ते लागून असतात. समोर समोर जो असतो त्याला लागून आपली कुठलीच भिंत नसते, तो बरोबर समोर असतो. त्याचा आणि आपल्या घराला आपण एकमेकांना, घर आपली एकमेकांना अशी जोडलेली नसतात. पण जे लगतचे आहेत ते जोडलेले असतात. आपल्या कॉमन असते. म्हणजे त्यांची एक भिंत आणि आपली एक भिंत एकच असते. बरोबर ना. आता लगतचे कोण जर विचारलं तर डीई बाजू आहे, ही डीई बाजू. या डीईच्या बरोबर समोर कोण एफ आहे. आणि जर तुम्हाला लगतचं विचारला तर लगतचे कोण हे दोन आहेत. कारण लागून असलेल्या दोन गोष्टी असतात. लगतचं म्हटलं ना, शेजारी दोन असतात, समोर फक्त एकच असतं. तसं डीईच्या समोर कोण एकच आहे, एफ. पण लागून लगतचे कोण जर विचारले तर ते दोन आहेत. कोणते आहेत? लगतचे दोन कोण असणार. कोणते कोणते येणार? कोण डी आणि कोण ई. बघा ना, चिकटून आहे त्या बाजूला, त्या बाजूला लागून असलेले कोण आहे. कोणते कोण आहे? कोण डी आणि कोण ई. कळतंय की नाही? की नाही कळलं? मग आता कोणते कोण लिहायचे? कोण डी आणि कोण ई, हे लगतचे कोण. अरे मुलांनो, समजा की नाही समजा? नाही समजा. झोप आली? ऐकताय ना की झोपताय? लिहिताय का तुम्ही? मी लक्ष देताय ना? थम्सअप करा. हा, तर मला सांगा आता, मी ज्या प्रश्नांची उत्तर विचारेन त्याची उत्तरं सांगा. मला सांगा या प्रश्नाचं उत्तर. बाजू डी समोरील कोण कोणता आहे? पटापट पटापट सांगा उत्तर. बाजू डी समोरील कोण कोणता? कोण एफ
आणि पुढचा प्रश्न, बाजू डी लगतचे कोण कोणते? बाजू डी ला लगतचे कोण कोणते? हा, कोण डी आणि कोण ई. बरोबर. आता मी पुढचा प्रश्न विचारते. हा, सांगा मला, बाजू EF समोरील कोण कोणता आहे? बाजू EF समोरील कोण कोणता आहे? कोण डी. ठीक आहे. आता मी समजा विचारलं तुम्हाला की बाजू EF लगतचे कोण कोणते आहेत? बाजू EF लगतचे म्हणजे बाजू EF ला लागून शेजारचे कोणते? EF ला लागून शेजारचे कोण ई आणि कोण कोणता? दुसरा कोण कोणता लागून असलेला? डी नाही. EF नाही. डी कसा येईल? EF च्या समोर असतो तो कसा लगत असू शकतो? जो समोर राहतो तो थोडी शेजारचा असतो. शेजारी वेगळे कोण असतात? डी जो आहे तो EF च्या समोरील कोण आहे ना. आपण लिहिलं बघा, EF बाजू EF समोरील कोण डी आहे. लगतचे कोणते? त्या EF ला लागून असलेले दोन कोण कोणते? बाजूला शेजारचे. ही बाजू EF आहे की नाही तुमची? ही बाजू EF आहे तुमची. या बाजू EF च्या शेजारचे कोण कोणते? EF ला चिकटून असले कोणते? कोण ई आणि दुसरा कोणता? कोणता दुसरा? ई आणि F हा एक असणार ना. F पण तर लागून आहे कोण? कोण ई आणि कोण F हे लगतचे कोण आहे? EF च्या लगतचे कोण? आता मला सांगा, मी पुढचा प्रश्न विचारतो. बाजू DF समोरील कोण आणि बाजू DF लगतचे कोण? बाजू DF समोरील कोण कोणता आहे? बाजू DF समोरील कोण? DF समोरील कोण? ई. कोण ई. बरोबर आहे. आणि बाजू DF लगतचे कोण म्हणजे शेजारचे कोण? त्या बाजूच्या बाजूला लागून असलेले कोण कोणते? लागून म्हणजे चिकटून असे बाजूला बाजू. ही बाजू DF आहे. ही DF आहे तुमची. याला लागून चिकटून असलेले कोण कोणते? कोण डी आणि दुसरा दोन असणार ना लगतचे. ई नाही. ई तर समोरील कोण आहे मुलांनो? ई नसणार. DF च्या कसा असतो लागून? हे दोन कोण आहे? कोण डी आणि कोण F. कळलं का? ठीक आहे. आता आपले हे प्रश्न पूर्ण झाले. ठीक आहे. आता काही गोष्टी तुम्हाला पुढे दिलेल्या आहेत, त्या पण आपल्याला माहिती पाहिजे. काय काय दिलेले आहेत हे पॉइंट्स बघा. कोणत्या आकृत्या म्हणजे काय ते आपल्याला दिलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. एकरूप आकृत्या कशाला म्हणतात? एकरूप आकृत्या आता आकृत्या खूप असतात. आकृत्या म्हणजे सगळंच आकृत्यांमध्ये येतात. बाजू येतात,
म्हणजे रेषाखंड असतो, कोन असतात, वर्तुळ आहे, है ना? या सगळ्या आकृत्या, वर्तुळ, त्रिकोण, आयत, हे सगळ्या आकृत्या है ना? मग या आकृत्यांमध्ये एकरूप आकृत्या कोणाला म्हणायचं? एकरूप 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 आकृत्या कोणाला म्हणायचं? आधी आपण रेषाखंडाचं बघू. तर हा समजा AB रेषाखंड आहे, ठीक आहे. हा समजा आहे 4 सेंटीमीटरचा, त्याची लांबी 4 सेंटीमीटर आहे. आणि दुसरा जो आहे समजा, दुसरा मी रेषाखंड काढला, हा DE काढला, हा 3 सेंटीमीटरचा. आणि आणखी एक मी तिसरा काढला, LM रेषाखंड काढला, हा 4 सेंटीमीटरचा आहे. तर याच्यामध्ये आपण हे जे रेषाखंड मी काढले 3, या 3 रेषाखंडामध्ये एकरूप रेषाखंड कोणते असू शकतात? एकरूप रेषाखंड कोणते दिसतात तुम्हाला? एकरूप रेषाखंड, एकरूप याचा अर्थ काय? की ज्यांची माप समान असतात त्यांना आपण एकरूप आकृत्या म्हणतो. इथे व्याख्या तीच दिलेली आहे बघा. ज्या जुळतात त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या म्हणतात. म्हणजे बरोबर ते तंतोतंत एकमेकांशी जुळले पाहिजे. जसे जुळी भावंड कशी असतात? जुळी भावंड माहिती आहे, बघितली तुम्ही कधी? डिट्टो एकमेकांसारखे, म्हणजे एक जसा असतो तसा दुसरा पण असतो. तशा 2 आकृत्या ज्या एकमेकांवर ठेवल्या, म्हणजे एक त्रिकोण मी कापला आणि दुसरा त्रिकोण पण मी कापला आणि ते 2 त्रिकोण मी एकमेकांवर असे ठेवले, तर ते लहान तंतोतंत जेव्हा काय होतात? तंतोतंत जुळतात, तेव्हा त्या आकृत्यांना आपण काय म्हणायचं? एकरूप आकृत्या. काय म्हणायचं? एकरूप आकृत्या. कळते का? कंटाळा आला? बघा, जेव्हा दोघं पण, तुम्ही कधी जुळी भावंड ट्विन्स बघितलेत का? ट्विन्स ट्विन्स माहित आहेत का तुम्हाला? जुळी 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 भावंड असतात बघा. नाही, जुळी भावंड नाही बघितली कधी? जुळी म्हणजे त्या सेम टू सेम दिसणारी आणि एकत्रच ती एकाच दिवशी जन्माला आलेली असते. जुळी भावंड एकाच वेळेला जन्माला आलेली, सेम टू सेम दिसतात बघा. म्हणजे त्यांची उंची सारखी असते, त्यांचे केस सारखे, डोळे सारखे. नाही, ही नक्की कोण आहे, ही नक्की कोण आहे. दोन बहिणी असतील तर 2 बहिणी एकदम सारख्या दिसतात, एकदम तंतोतंत. आपल्याला त्यांच्यामधला फरक पण कळत नाही, है ना? मग तसं जसं असतं तसंच आकृत्यांमध्ये पण आहे. ज्या आकृत्या एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्यांना आपण काय म्हणतो? एकरूप आकृत्या. काय म्हणतो आपण त्यांना? एकरूप आकृत्या. ठीक आहे. तर आता पुढच्या लेक्चरला आपण शिकू काय आहे एकरूपता, त्रिकोणांची एकरूपता काय आहे ते आपण पुढच्या वेळेला शिकूया. ठीक आहे. आता आपली वेळ संपलेली आहे. कंटाळा आला? हा, बाय 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 करायची घाई बघा. बाय. Have a nice day.
कमल 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 ऋतिक